संदीप कदम यांचं या स्पर्धेचा पुन्हा एकदा आणि संदीप सर माझी डेट सुद्धा तुम्ही ॲडजस्ट केल्याबद्दल तुम्हाला मनापासून आभारी आहे। आणि काय सामना चाललाय, दर्जेदार क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत त्या, मात्र इकडे अजूनही 14 षटकाराची भाषा बोलावी लागेल कारण मैदानात बॅटिंगसाठी पद्मनाभ आणि ऋषिकेश ही जोडी मैदानात आहे। पद्मनाभ स्ट्राइकवर, बॉलिंगसाठी अक्षय आलेले आहेत। एक मोठा फटका बॅटिंग टीमला मॅच मध्ये आणू शकतो, प्रयत्न करावे लागतील। यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळला, बॉल निघाला पाठीमागे, 1 रन कंप्लीट केली गेते, फिल्डर येत आहे तोपर्यंत दुसरी साठी निघाले, कॉल दिलाय आणि रन आउटची विकेट इकडे आलेली आहे। आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का। अजूनही मॅच संपली नाहीये। अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल 13 येईल का मोठा फटका, जर का षटकार चौकार आला मजा येईल मॅच मध्ये आणखी। ओ हा बॉल थोडासा लांब आपटला परंतु जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने। अक्षय इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे बॅटिंग टीम कडून वाईड बॉल साठी। आमचे सगळे पंच सुद्धा तेवढी चांगली कामगिरी करतायत। केसरकर साहेब याच्यासाठी मात्र आपण ही स्पर्धा भरवली आहे, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळणार आहे। हा बॉल योग्य होता आणि आता मॅच मात्र अंतिम टप्प्याकडे आलेली आहे। शेवटचे 4 बॉल आणि 13 पाहिजेत, 6 पाहिजे, 4 पाहिजे, रन पाहिजे, रन पाहिजे, रन पाहिजे। एक मोठा फटका बॅटिंग टीमला मॅच मध्ये आणू शकतो, तो प्रयत्न करावे लागतील परंतु फिल्डिंग टीम सुद्धा काय खेळली आहे। यावेळेला उचललाय बॉल, पाठीमागे निघालाय, रेस लागली आहे, जिंकेल का बॉल? यस, बॉलने जिंकली आहे आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी, बॉल सीमा रेषा पार, 4 चौकार। आता 3 बॉलला 9, मॅच टाय झाल्यावर काय? मॅच टाय झाली तर हे नॉकआउट स्टेज आहे, त्याच्यामुळे सुपर ओव्हर आहे। काहींना वाटत असेल बॅटिंग करणारे जिंकावे, काहींना वाटत असेल बॉलिंग करणारे जिंकावे, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर, पाहूया काय होईल। एक बॉल अगदी महत्वाचा आहे, 3 बॉल 9। हो हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल, बॅट फिरली आहे परंतु बॉलही चांगला पाहायला मिळालाय। अजूनही मॅच संपलेली नाहीये, 2 बॉल आणि 9ची आवश्यकता आहे, बोलावी लागेल। षटकार चौकाराची भाषा बॅटिंग साठी स्ट्राइकवर पाहायला मिळत आहेत। पद्मनाभ हार मानून चालणार नाहीये, पद्मनाभ आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस करावा लागेल। यावेळेला पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि वाह, जबरदस्त एफर्ट्स तिकडे पाहायला मिळत आहेत। आणखीन एक विकेट, पळशीलवाल्यांचं सेलिब्रेशन इकडे पाहायला मिळत आहे, अख्खं गाव आलंय असं वाटतंय। अगदी मॅच कुठे होते माहितीये का तुम्हाला? 24 बॉलला 24 रन पाहिजे होते आणि मग आपुने टाकली होती मेडनवर आणि तिकडनं मॅच बनलेली आहे। 1 बॉल आता मात्र शेवटचा शिल्लक आहे आणि रन पाहिजेत 9 पाहिजेत। मित्रांनो, या मॅचने एकच सांगितलंय
काही होऊ शकतं, फक्त हार मानू नका. शेवटच्या क्षणापर्यंत खेळत राहा, लढत राहा. मॅच तुमच्याकडे येऊ शकते, प्रयत्न करायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे गाफील राहायचं नसतं क्रिकेटच्या या खेळात कधी. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळल्या, नो डाऊट. कुंभलवणेकरांनी सुद्धा काय क्रिकेट खेळलंय, जबरदस्त. योगेश आणि त्यांची सगळी टीम खूप चांगलं क्रिकेट खेळले. परंतु दोन टीम मधला फरक एक होता. दोन्ही टीमची बॉलिंगही चांगलीच राहिली. दोन टीम मधला फरक एक होता, अभिजित जाधव. अबू एक चेंडू शेवटचा बाकी आहे. परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. असा काही चमत्कार इकडे होईल का? 9 धावांची आवश्यकता, एक बॉल. ओ यावेळेला फटका आणि या सेलिब्रेशन पलचिलकरांचा आहे. आज गाव जिंकलंय. गावाच्या नावाचा दबदबा, डंका अख्ख्या तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. हो, आमचा अख्खा गाव आलाय. हे आहे सेलिब्रेशन. हा आमच्या हरण्याची चर्चा होती, परंतु ती होता होता आमच्या जिंकण्याची चर्चा झाली. पलचिलकरांनी इकडे दाखवलंय जबरदस्त सेलिब्रेशन. परंतु प्रतिस्पर्धी संघ, आपणही चांगलं क्रिकेट खेळलात, आपलंही तेवढंच कौतुक आम्ही या ठिकाणी करू. आणि दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करायचं आहे. सामना संपलाय, याच्यानंतर आपण मित्र आहोत, आता प्रतिस्पर्धी नाहीये. एकमेकांना हस्तांदोलन करायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार अभिजित जाधव. मोक्याच्या क्षणी मेडनवर टाकून सामन्याचं गणित बदलवणारा, आपल्या टीमसाठी थोडीशी जखम झाली तरी सुद्धा मैदानात उतरणारा असा अष्टपैलू खेळाडू, पलचिलगावचा सुपर हिरो अभिजित जाधव. अबू सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. चला, पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदान दाखल व्हा. आपल्याला